नमस्कार, मी शुभम. कडक खबर मध्ये आपलं स्वागत आहे. महाराणा प्रताप चौक ते स्मशानभूमी पासून ते संत भगवान बाबा चौक इथपर्यंतचा जो रस्ता आहे तो त्या रस्त्याची अवस्था खरंच म्हणजे इतकी खराब झालेली आहे की कंधारच्या नागरिकांमधून संतापाची लाट येत आहे. त्याचबरोबर आज सकाळी इथे एक खड्डा पडला होता, त्याच्यावरती तुम्ही इथून बघू शकता की दगड धोंडे टाकले होते. आता एक गाडी आलेली आहे आणि ती गाडी आता त्याच्यावरती खड्डा बुजवण्यासाठी आली आहे. पण नगर परिषद प्रशासन जे आहे, खरं तर लोकप्रतिनिधी असतील किंवा नगर परिषद प्रशासन असेल, यांनी या रोड बाबत काहीतरी भूमिका घेतली पाहिजे. कारण खड्डे बुजवल्यानंतर सुद्धा या रोडवर काही होणार नाही, कारण पावसाळा आहे. उद्या एक पाऊस पडल्यानंतर हे खड्डे परत जशाच्या तसे होतील आणि या रस्त्याची अवस्था एवढी खराब आहे की म्हणजे ऑटो असेल, गाडी असेल, जे काही प्रवास करणारे हे असतील, वाहक असतील, चालक असतील, त्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर आपण इथं बघू शकता की दवाखाना बाजूला आहे, येणाऱ्या रुग्णाचे बेहाल होत आहेत. दुसरी गोष्ट आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे माणसाचे जे अंतिम ठिकाण आहे ती स्मशानभूमी सुद्धा इथं आहे. आणि खरं तर माणसाला जे डॉक्टर वाचवतात त्यांचे दवाखाने सुद्धा इथं आहेत. पण या सगळ्याचं मृत्यूचं कारण हा रस्ता ठरू नये, अशी वेळ या रस्त्यावर येऊ नये. नगर परिषद प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असेल, यांनी याकडे लक्ष द्यावे. कारण आता सध्या कंधारमधून तीव्र संतापाची लाट या रस्त्याबाबत व्यक्त होत आहे.